सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरीताई पेडणेकर, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर आणि आता त्यात राखीव खेळाडू श्री हसन मुश्रीफचं नाव आम्ही वाढवत आहोत। हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत। फक्त तेवढंच नव्हे, बोगस कंपन्या, शेल कंपन्या, या कंपन्यांद्वारा मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं, याचे हे माझ्याकडे 2700 पेजेस, हे 2700 पेजेस जे पुरावे आहे हे मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सुपूर्द केलं आहे। यात एक छोटं उदाहरण सांगतो। CRM सिस्टम्स प्राइवेट लिमिटेड, CRM सिस्टम्स प्राइवेट लिमिटेड, प्रवीण अग्रवाल म्हणून ऑपरेटर आहे। ही कंपनी ते ऑपरेट करतात। या CRM सिस्टम्स मधून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं लोन घेतलं आहे, असं दाखवलं आहे। CRM सिस्टम इज अ प्रूवन शेल कंपनी, ज्याच्यावर 2017-18 मध्ये प्रतिबंध आला। त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली त्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे। त्या कंपनीतून नाविद मुश्रीफ ही निवडणुकीसाठी त्यांनी फॉर्म भरलं होतं आणि ते त्यांचा इलेक्शन एफिडेविट मध्ये नाविद मुश्रीफ ते इलेक्शन एफिडेविट त्यात त्यांनी दाखवलं आहे CRM सिस्टम प्राइवेट लिमिटेड, आणि त्यात जी रक्कम दिली आहे ते मला तर कळतच नाहीये। त्यांनी रक्कम दाखवली आहे 2,45,03,54। हे त्यांनी इलेक्शन एफिडेविट मध्ये दाखवलं आहे। आता त्यांचं काय चुकलं आहे की काय, पण CRM सिस्टम प्राइवेट लिमिटेड प्रवीण अग्रवाल इज अ प्रूवन, ज्याच्यावर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, RBI, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, CBI, ED, इन्कम टॅक्स यांचा वेबसाईटवर त्यांचा इंटरनल डेटा मध्ये इट इज द शेल कंपनी। आणि दुसरी कंपनी ज्यात त्यांनी दाखवले त्यांचा इलेक्शन एफिडेविट मध्ये मरुभूमी F&D प्राइवेट लिमिटेड 3,85,86,593। बाप बेटे दोनों 127 कोटीचे तो पुरावे आहेत आमच्याकडे, आणि मी बाप बेटे दोनों बता रहा हूं, म्हणजे मुलगा जसं नाही, आई जे हसन मुश्रीफनी जे विधानसभेचं इलेक्शन एफिडेविट भरलं, त्यांची पत्नी साहेरा हसन मुश्रीफ, तिच्या अकाउंट मध्ये सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना
याचे 3,78,340 रुपयाचे शेअर्स दाखवले आहेत. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड, त्या साखर कारखान्याचे हसन मुश्रीफ साहेब, त्यांची पत्नी, त्यांच्या नावाने इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये 3,78,340 रुपयाचे शेअर्स दाखवले आहेत साहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावाने. 2018-19 मध्ये हसन मुश्रीफ परिवारावर इन्कम टॅक्सचे सर्च झाल्या. त्यात आता अनेक माहिती बाहेर आली, दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यात 127 कोटी रुपयाचे फुल प्रूफ बेनामी ट्रान्झॅक्शन हे सिद्ध झाले. आता हसन मुश्रीफ आणि त्यांची पत्नी इज ट्रीटेड एज अ वन युनिट. मुलगा मेरा लड़का बड़ा हो गया तो मैं क्या करूं, वो क्या करता है मुझे क्या पता, असं चालत नाही. हसन मुश्रीफनी करोडो रुपये, मोर देन 100 crores, हसन मुश्रीफ, मी जबाबदारीने नाव घेऊन सांगतो, हसन मुश्रीफ एंड परिवाराने सर सेनापती संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा, 100हून अधिक कोटीचा पैसा पार्क केला आहे. मी आपल्याला जे प्रेस नोट दिली आहेत त्यात एकेकाचे नाव आहे. सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड, मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड 15 crore 90 lakh. सर सेनापती शुगर LLP 12.90 crore. नेक्स्ट जेन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 35.62 crores. हे सेकंड पेजवर दिलेलं आहे. युनिव्हर्सल ट्रेडिंग LLP 4.49 crore. नवरत्न एसोसिएट 4.89 crore. रजत कंझ्युमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 11.85 crore. माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 2.89 crore. आता गंमत बघा, हे जे मी शेवटच्या 2 कंपन्यांची नावं वाचली, रजत कंझ्युमर सर्व्हिसेस अँड माउंट कॅपिटल, त्या दोन्ही कंपन्या बंद झालेल्या आहेत. बोथ कंपनीज आर स्ट्राइक ऑफ कंपनीज एज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कॉर्पोरेट मिनिस्ट्री, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज वेबसाइट, डेटा बैंक. These both companies are strike off. हे स्ट्राइक ऑफ कंपनी कडे ते आर्थिक व्यवहार आमच्या हसन मुश्रीफ साहेब, परिवार आणि कंपनीज करत असतात. मी यात आणखीन आपल्याला प्रेस स्टेटमेंट मध्ये बरेच काही डेटा आणि डिटेल्स दिलेले आहेत. उद्या मी मुंबई ईडी कडे अधिकृत कंप्लेंट फाईल करणार आहेत. 27 पेजेसचे पुरावे देणार आहेत. परवा दिल्लीला फायनान्स मिनिस्ट्री, ईडी, कंपनी मंत्रालय, दिल्ली येथे हे सगळे पुरावे मी सबमिट करणार आहे. ठाकरे सरकारची डर्टी घोटाळा 11 मध्ये राखीव खेळाडूची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे 2 मंत्र्यांची फाईल तयार होत्या, एक एनसीपीचे, एक शिवसेनेचे. आज आम्ही एनसीपीचा मंत्र्यांचा हा घोटाळा उघडकीस आणला आहे. कालांतराने ठाकरे
साहेबांचा घोटाळा 11 मधल्या भरती चालू राहणार.